वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील काही दिवसात अवकाळी पावसानं कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन 2 दिवसात सर्वेक्षण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना सादर करण्यात आलं। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान अवकाळी पावसानं प्रचंड थैमान घालून शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा जमिनीत पूर्णपणे सडल्यानं उत्पादन होणार नाही, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कांद्याचा दुर्गंध येत असल्यानं कांदा लागवडीच्या तुलनेत लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्यानं शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तेव्हा तात्काळ सर्वेक्षण करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांना घेराव करून सोडलेली कांदे तहसीलदार यांच्या टेबलवर टाकून तीव्र असंतोष व्यक्त केला। यावेळी 2 दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले। सर्वेक्षण करून शासनास अहवाल पाठवण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले। खंडेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की आमच्या कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे, तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही। सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे, आमच्या ड्युट्या आहे, परंतु 26 तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली। अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झाली नाही। म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की 2 दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि 2 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं। 2 दिवसानंतर जर सर्वेक्षण